तो धन्यवाद कुणाल दाते, धन्यवाद रोशन पाटिल। तो चलेंगे मैदान की तरफ दोस्तों। आज के रात का पहले दौर का पहला मुकाबला 11:17 हो चुके हैं। मुकाबले का आगाज हो रहा है। बांकोडे बनाम मानकोली, इनके बीच में एक जबरदस्त एक बिग फाइट मुकाबला है। दोनों टीमों ने काफी अच्छा मुकाबला, एक एक मुकाबले जीते हैं। क्योंकि दोनों टीमों की बात करें, जो एक एक मुकाबला इन्होंने जीता है वो पहले बल्लेबाजी करते हुए जीते थे, जबकि वायु 11 बांकोडे टीम का मुकाबला था जयदुर्गा भादवड़ के साथ। उसमें पहले बल्लेबाजी की थी बांकोडे टीम ने और काफ़ी अच्छा टारगेट खड़ा किया था। उसके बाद वेदिका 11 चौटा हिरवा आई एकवीरा मानकोली टीम बनाम वडू नवगर ऐसा मुकाबला हुआ था। उसमें भी मानकोली टीम ने पहले बल्लेबाजी की थी। लेकिन इस समय यहाँ से देखना है मानकोली टीम को टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का मौका मिला है, क्योंकि बांकोडे टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला जरूर किया है। बांकोडे के हमारे स्वप्निल नाइक साहब भी यहाँ पर उपस्थित है, उनका भी स्वागत है इस मंच के ऊपर। उनका भी आगमन देखा हमने, अंगद पाटिल से काफ़ी बातचीत भी उनकी हुई। तो नाइक साहब आपका भी स्वागत। लेकिन चलेंगे मैदान की तरफ। इस समय गेंदबाजी के तौर पे एक सपना मंडप डेकोरेटर्स की तरफ से ये पूरा मैदान सजाया गया है। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, खूबसूरत ये डेकोरेशन हम देख रहे हैं सपना मंडप की तरफ से। पहली गेंद, और पहली गेंद के ऊपर पहली मोर 6 की आ चुकी है। विनीत माली के बल्ले से शानदार छक्का। पहले मैच में तो बरस चुके थे, 50 रनों की पारी खेली थी, उन्हें अर्धशतक लगाया था इस मैदान के अंदर, और 3459 रुपए का इनाम भी पाया था। अब बालाराम पाटिल इनके स्मरणार्थ में मैनेजमेंट कमेटी, केपीसी मैनेजमेंट कमेटी की ओर से ये इनाम था जो उन्होंने पाया था आज की रात में। मौसिम पीर से क्रॉस बैटेड, बैशक स्ट्रोक, 6 रन। बैक टू बैक 2 छक्के। थोड़े से विवश हुए हैं खिलाड़ी इस समय बांकोडे टीम के कि भाई आप क्या कर रहे हैं, 2 में 2 छक्के आए हैं तो रोकना तो पड़ेगा आपको। विनीत सामने हैं, आक्रामक हो चुके हैं, पहले मैच में भी काफी आक्रामक हुए थे, और इस मैच में यदि हमें कम स्कोर के अंदर मानकोली टीम को रोकना है तो कहीं ना कहीं इस बल्लेबाज को रोक लगाना बेहद जरूरी होगा। और उन्होंने जब बताया भी था, जब मैन ऑफ द मैच का खिताब लेने के लिए आया था तब थोड़ी सी बातचीत उनसे की थी, तो उन्होंने बताया था कि प्रैक्टिस के दौरान 100 गेंदे ये मानकोली टीम के खिलाड़ी उन्हें डालते हैं, और उसी की बदौलत उनका जो परफॉर्मेंस है वो काफी अच्छा हो रहा है। तो मेरे हिसाब से यदि एक एक खिलाड़ी को यदि 100 गेंदे आप फेंकते हैं तो इससे बड़ी बात क्या हो सकती है। आपके ऐसे 2-3 खिलाड़ियों को आप ऐसे प्रैक्टिस के दरमियान ऐसी गेंदे फेंकेंगे तो वो आपकी टीम के पावरफुल 3-4 ऐसे बल्लेबाज बनेंगे जो आपकी टीम कभी भी पीछे नहीं हटेंगी। लेकिन होता क्या है, हमारे यहाँ पर जब प्रैक्टिस होती है तो पूरे के पूरे खिलाड़ी कम से कम 40-50 आते हैं, एक एक गेंद भी नहीं मिलती है किसी को। ये प्रैक्टिस होती है, ये प्रैक्टिस नहीं, प्रैक्टिस ऐसी होनी चाहिए। उन्होंने बताया था विनीत ने, जब मैन ऑफ द मैच का खिताब ले रहे थे तब उनसे बातचीत हमने की थी, तब उन्होंने बताया था ये प्रॉपर प्रैक्टिस है, तब जाकर आप ऐसा खेल कर सकते हैं। वैभव, वाह क्या बात है। ये देखिए दोनों तरफ से अटैक, दोनों तरफ से बिल्कुल मानो यहां पर मौसम के ऊपर आक्रमण हो रहा है।
हर साइड से आक्रमण हो रहा है। 6 के ऊपर 6, 6 के ऊपर 6 से रन बरस रहे हैं और यहां से टोटल 19 के ऊपर पहुंचता हुआ नजर आ रहा है। वडुनगर के खिलाफ भी इसी तरह से बल्लेबाजी की थी, शुरुआत इसी तरह से धाकड़ बल्लेबाजी से हुई थी। 19 रन 4 गेंदों का खेल अब तक हो चुका है। थोड़ी सी परेशानी में है, थोड़ी जल्दबाजी भी करनी है, आपको ज्यादा वक्त नहीं लेना है ताकि एक ही टीम यहां से हमें क्वालिफाई करनी है। सुपर 6 के लिए कौन सी टीम आज क्वालिफाई करेगी ये देखने वाली बात हो सकती है। निश्चित तौर पे 5 टीमें तो हमें मिली हैं। आज की 6ठी टीम कौन सी है ये देखना है। दर्शकों की तादाद काफी मात्रा में है क्योंकि सब टॉप लेवल की टीमें खेल रहे हैं। लेकिन इस समय एक और बेहतरीन 4 रन बल्लेबाज वैभव माली के बल्ले से अच्छा यहां पर खेल होता हुआ टीम मानकोली द्वारा। 23 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर, काफी बड़ा यहां पर टारगेट बनता चला जा रहा है। जिस तरह से यहां पर बल्लेबाजी का मौका मिला है, यदि यहां से कप्तान ने यह भी बताया था कि यदि हम टॉस जीते तो बल्लेबाजी करते, और बल्लेबाजी जब आप चूज करते हैं तो उसमें इस तरह की बल्लेबाजी होना बेशक बेहद जरूरी होता है। एक और बेहतरीन, लेकिन इस समय देखना है खिलाड़ी नहीं पहुंच पाए, गेंद सीमा पार 6 रन। यस, तर याचबरोबर इथे व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, शिवकुमार म्हात्रे खुटारे, अबिन म्हात्रे खुटारे, नारायण म्हात्रे खुटारे आणि ऋषिकेश तांबे रोहंजन या 4 व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। तो पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल है 23 रन, 29 रन, सॉरी 29। देखिए पहला ओवर है कि मानो यहां से अब ये टारगेट कितने तक पहुंचेगा इसका अनुमान नहीं लगाया जा रहा है क्योंकि इतने तेजी से रन बरस रहे हैं। पूरी तरह से मौसम के इस ओवर की पिटाई हो चुकी है, काफी महंगे साबित हुए मौसम। लेकिन इस समय फिर से एक बार विनीत, सामने गेंदबाज विघ्नेश पाटिल, घुटनों के बल के ऊपर खेलने की एक कोशिश थी। लेग साइड यानी कि आउटसाइड टू लेग साइड पर यह गेंद डिलीवर हुई थी, बिल्कुल यहां से वाइड कर अतिरिक्त के रूप में 1 रन, स्कोर 30 के ऊपर पहुंचता हुआ 30 रन। पूरी तरह से माहौल शांत है यहां पर। कड़ी थर्ड में यहां पर यह गर्माहट भरा मुकाबला, गेंद सीमा पार जाएगी 6 रनों के लिए। आप कैसे भी फेंकिए मैं तैयार हूं, ये यहां से दर्शाते हुए विनीत माली बहुत ही बेहतरीन पारी अदा करते हुए पहले मैच में अर्धशतकीय पार यहां पर नजर आई है और इस मैच में देखना है कितने रनों तक यहां पर पहुंच पाता है विनीत। जबरदस्त परफॉर्मेंस होता हुआ 36 के ऊपर पहुंचता हुआ टोटल 36 के ऊपर। गेंदबाज विघ्नेश पाटिल इस समय बांकोडे टीम की तरफ से जोरदार अपील इस समय हुई थी, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा, विश्वास की कमी, क्योंकि एक मौका मिला था, उस मौके के लिए देखिए किस तरह से अपील हो रही है। यानी कि देखना है इस वक्त विनीत जगह के ऊपर स्थिर हैं, वो जानते हैं कभी कभार ऐसा होता है, लेकिन इस समय ये डॉट गेंद की समाप्ति तो नजर आई है। 36 के ऊपर रुका हुआ टोटल, दूसरा ओवर चल रहा है, 2 गेंदें अब तक यहां पर हो चुकी हैं।
तो देखना इस समय ग्रासी मैदान होने की वजह से यही देखने को मिलता है, गेंद हर बार थोड़ी सी बदलनी पड़ रही है, गीली हो रही है, काली हो रही है। नो बॉल कॉल है और वहां पर एक बड़ी मोहर 6 रनों की बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से ये छक्का। यानी कि देखिए पूरी तरह से अब बांकोड़े टीम के होश ठिकाने लगते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि अब ये पानी सर के ऊपर से चला जा रहा है। 43 रन, 43 रन। हाँ जरूर, थोड़ी सी आवाजें आ रही है क्योंकि ये टारगेट अब बढ़ रहा है, लेकिन आवाजें उस दिन आई थी जब हमारी इसी एरिया की जो टीमें खेल रही थी, तो अब काफी मजे उठाए थे दर्शकों ने। वही होता है जब पास पास की टीमें रहती हैं तो मजा ही मजा होते हैं, दर्शक काफी उत्साहित होते हैं। कल ऐसे यहाँ पर उत्साह देखने को मिलेगा। और एक और बेहतरीन 6 रन बैक टू बैक, ये दूसरा छक्का विनीत माली के बल्ले से। टोटल 49 रन, 1.3 टोटल है 49। एक और 3 गेंदें अब तक हो चुकी और टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखिए 49 रन। यूट्यूब के जरिए यदि मानकोली टीम के समर्थकों ने यदि टीवी ऑन की होगी और TennisCricket.in चैनल लगाया होगा और पटाख से उनकी आंख खुली और देखा 1.3 पर 49, वो आजब हो जाएंगे, फिर टीवी बंद नहीं करेंगे वो। और ये देखिए एक और बेहतरीन, इसी के साथ यहां से 50 कंप्लीट, 55 रन, 55। 3 गेंदों के ऊपर 3 छक्के और विनीत खेल रहा है इस समय तकरीबन 31 के ऊपर, 31, 7 गेंदों में 31, यानी कि छक्के चौके की बोली बोल रहा है खिलाड़ी। 37 के ऊपर खेल रहा है, सॉरी 8 गेंदों में। 21वां बल्लेबाज हमारे गुलशन पाटिल के स्कोरिंग बुक में नाम आ चुका है इस खिलाड़ी का, मोंटी, जो नाम है विनीत माली। हरियन का कल शायद आ सकता है। हो इस बीच थोड़े से सॉफ्ट हैंड से खेलने की कोशिश की है। एक डॉट गेंद की समाप्ति, काफी देर बाद ये डॉट गेंद निकल चुकी है। रन है 55, अंतिम गेंद बची है 100 की। विघ्नेश पाटिल जिन्होंने अब तक 5 गेंदों में 26 रन खर्च किए हैं, 26। कितना टारगेट पहुंचेगा अभी देखने वाली बात हो सकती है, लेकिन अभी भी यहां पर बांकोड़ा टीम के लिए निश्चित तौर पे हौसला रखना चाहिए, क्योंकि अभी भी उनके पास कई ओवर बचे हुए हैं और ये जो बचे ओवर है वो अच्छे फेंकते हैं तो इस टारगेट को रोका जा सकता है, लेकिन नहीं। इस समय गेंद गोली की रफ्तार थर्ड मैन क्षेत्र में 4 रनों के लिए बढ़िया चौका। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल रन संख्या इस समय 59 रन, 59 विदाउट लॉस। एक अच्छी शुरुआत, जबरदस्त शुरुआत। 41 के ऊपर खेल रहा है विनीत माली। तो कल देखिए सुपर 6 के जो मुकाबले हैं इस तरह के रहेंगे, ध्यान में रखिए। जो सुपर 6 में क्वालिफाई कर चुके टीमें, तो पहला मैच होगा, जो टाइमिंग है उसी टाइमिंग में आपको रिपोर्टिंग करनी है। 5:30 बजे की टाइमिंग है रिपोर्टिंग की। 6 बजे मुकाबला आरंभ होगा। तो पहला मैच होगा स्वर्गीय नीरावंती जय भोलेनाथ पिसार में, जिनके साथ खेलेगी नक्श 11 केपीसी इनानपुरी। ये पहला मैच होगा कल का, पहला सुपर 6 का। तो दूसरा मैच होगा सुपर 6 का
जीतू 11 जयहनुमान नेरे, जिनके साथ खेलेगी स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट पेठाली। यह दूसरा मैच होगा। और तीसरा मैच केडीएच वाघिलवाड़ा। और आज के नाइट में जो टीम सुपर 6 में क्वालिफाई करेगी वो खेलेगी केडीएच वाघिलवाड़ा के साथ तीसरा सुपर 6 का मुकाबला। क्योंकि काफी अच्छी यह प्रतियोगिता हम देख रहे हैं, रूल्स रेगुलेशन काफी अच्छे हैं और हर टीम ने उसे फॉलो किया है, हर टीम ने उसकी कदर की है। पेनल्टी घोषित की, टीमों को स्वीकारना पड़ा और टीमों ने भी स्वीकारा है, क्योंकि गलती की है तो उसका दंड आपको भुगतना ही पड़ेगा और एक्सेप्ट किया सभी ने। खूबसूरत स्ट्रोक था ये। इस पीछे 1 रन मिलेगी, सिंगल। बल्लेबाज वैभव माली अच्छा साथ दे रहा है इस समय विनीत माली का, क्योंकि वैभव जानता है कि विनीत अब पूरी तरह से आक्रामक रूप में आकर खेल रहा है, तो उसे स्ट्राइक देना ज्यादा तौर पे यहाँ पर देनी होगी। तो वो सोच रहे कि सिंगल लेकर विनीत को स्ट्राइक के ऊपर लाया जाए और वही हो रहा है। 10 में 41 के ऊपर खेल रहा है। 60 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी में है मोहन दीक्षित, काफी ऊंचे कद के खिलाड़ी है मोहन दीक्षित इस समय। ओवर द विकेट अगेन, सीमा रेखा पार, यह था वह शानदार छक्का। यस, जीवन पाटिल जो पैकर से इस टीम के मानकोली टीम के, उनकी तरफ से विनीत माली के लिए 1000 का इनाम जरूर डिक्लेयर किया है। 66 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 47 के ऊपर खेल रहा है दोस्तों ये खिलाड़ी। 11 गेंदे अब तक उन्होंने फेस किए। 47 रन, सिर्फ 3 रन दूर हैं अर्धशतक से। एक और इसी के साथ मानकोली टीम के विनीत माली का यह दूसरा अर्धशतक केपीसी ट्रॉफी में लगता हुआ। अभिनंदन यहां पर करते हुए सभी दर्शक तालियों के साथ, जरूर जोरदार तालियां दोस्तों इस खिलाड़ी के लिए। और बल्ला ऊपर करके सलामी दे विनीत, जबरदस्त, बिल्कुल अविस्मरणीय पारी यहां पर अदा करते हुए 2 मैच में 2 अर्धशतक यहां पर लगाते हुए जबरदस्त पहला बल्लेबाज बना है केपीसी ट्रॉफी का जिन्होंने 2 अर्धशतक यहां पर लगाए हैं। और बिल्कुल हम अब स्वर्गीय बालाराम पाटिल इनके स्मरणार्थ में केपीसी मैनेजमेंट कमेटी की ओर से 3459 रुपए का इनाम भी पेश होता हुआ। लाजवाब लाजवाब जबरदस्त 72 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर यहां पर चल रहा है। क्या बल्लेबाजी हो रही है। व्हाइट के लिए रिव्यू लिया है। रिव्यू किसका है? बैटिंग टीम। यस, तो चेक करेंगे यहां पर बैटिंग रिव्यू है। चलिए अंगद, तो देखना यहां पर चेक किया जा रहा है रिव्यू का इस्तेमाल। जब रिव्यू रहते हैं तो बिल्कुल टूर्नामेंट और सफलता के शिखर के ऊपर पहुंच पाती हैं। तो देखना इस समय यहां पर चेक करेंगे, चेक किया जा रहा है। दर्शक अभी भी तादाद में बैठे हुए हैं, क्योंकि जो भी जितने भी टीमें आज खेल रही हैं सब टॉप लेवल की टीमें हैं। फेयर डिलीवरी है यहां पर। यस, तो यहां पर ये डॉट गेंद निकल चुकी हैं। फिर से एक बार तैयार हैं इस समय विनीत। लाइन
से गेंद गई है। फिर से एक बार मोहन की गेंद हवा में, मिस टाइमिंग, और ये कैच, जबरदस्त कैच लपक लिया है मोहसिन ने। और इसी के साथ विनीत की ये पारी समाप्त हुई है। 13 गेंदों में 53 रनों की पारी यहां पर खेलकर विनीत डकआउट में लौटते हुए जबरदस्त दो। हाँ यस, देखिए किस तरह से ये वैगन व्हील दिखाया जा रहा है, जिस तरह से विनीत का ये 2 मैच का विश्लेषण है। 104 रन 30 गेंदें उन्होंने फेस की और 104 के ऊपर वो पहुंच चुके हैं। जबरदस्त सभी दिशा में उनके ये शॉट नजर आए हैं। अच्छा प्रयास, खूबसूरत ये पारी यहां पर अदा की है उन्होंने अपने टीम के लिए। अब यहां पर मैदान के अंदर नए बल्लेबाज दीपू माली, जिनके नाम से टीम जानी जाती है, वो दीपू माली। लेकिन इस समय गेंदबाज मोहन दीक्षित को जो सफलता मिली है विनीत माली की, दीपू माली की लिए गेंद थी, लेकिन इस बीच आउट। दीपू को लौटना होगा। बैक टू बैक ये दूसरी सफलता प्राप्त करते हुए मोहन दीक्षित। पार्थ चंदने ने यहां पर कैच को लपक लिया है। सब होता है जब एक विकेट गिरता है तब दूसरा तुरंत गिरने की संभावना होती है, और वही हुआ। और यहां से देखिए 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल 72 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो अब यहां पर सौरभ माली मैदान के अंदर जाते हुए केपीसी ट्रॉफी हम देख रहे हैं। काफी बड़े इनामत। आज जी 24 तास के भी रिपोर्टर यहां पर आए थे, जिन्होंने भी यहां पर इस टूर्नामेंट के बारे में जानकारी हासिल की। अंगद पाटिल से कुछ मुलाकात उन्होंने ली, क्योंकि एक चर्चे में रहने वाली ये प्रतियोगिता और जबरदस्त ये प्रयास हमारे मैनेजमेंट कमेटी की ओर से हो। इस समय गेंद हवा में है, लेकिन दूर है थोड़ी, तो मैं स्लैंड में यहां पर गेंद गिरती हुई 1 रन जरूर मिलेगी। और इस 1 रनों के साथ स्कोर है इस समय 73 रन। वैभव माली और इस समय सौरभ मैदान के अंदर सौरभ आए हैं। विघ्नेश पाटिल फिर से एक बार तैयार हैं। काफी कदमों का रनअप लेकर गेंद को बिल्कुल यहां पर अच्छे फेंकते हुए नजर आ रहे हैं। इस समय 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 74 के ऊपर पहुंचता हुआ। कई दर्शक अभी भी यहां पर मौजूद है मैच का आनंद उठाते हुए। इसके बाद भी एक बिग फाइट देखने को मिलेगी। गोठिवली बनाम बामन डोगरी, इसके बाद का एक जबरदस्त बिग फाइट होगा। अच्छा मुकाबला वहां पर बामन डोगरी ने जीता था। काफी अच्छा ऐसा लगा था कि एसपी ब्रदर्स मचिंद्र स्मृति दाराबेस टीम उस मुकाबले को हासिल करेगी, लेकिन तेजस मात्र की सेना वहां पर तैयार थी। लेकिन इस समय गेंद हवा में कैच को लपक लिया है, लेकिन इस समय तीसरे अंपायर की मांग की गई है। रिव्यू टीमर के लिए लिया गया है।
कैच तो लिया गया है, लेकिन देखेंगे ये क्या एग्जैक्टली है। तो यहां से कहीं ना कहीं थोड़ा सा कमबैक देते हुए नजर आ रहे इस ओवर में गेंदबाज विघ्नेश पाटिल। नो बॉल कॉल है, तो देखना है इस वक्त ये फ्री हिट होगा, यानी कि सोने के ऊपर सुहागा। टोटल है 76 रन। सतहत्तर रन 76। चलिए, कमर के ऊपर पूरी तरह से गेंद, और बिल्कुल यहां पर तीसरे अंपायर ने दर्शाया है दूध का दूध पानी का पानी। किसी का संभ्रम यहां पर नहीं रखा जाता है, दूर किया जाता है तुरंत। फिर से एक बार विघ्नेश, सामने बल्लेबाज सौरभ। हो इस समय ये थ्रो कुछ अलग ही नजर आया था। अच्छा हुआ कि वहीं पर ही दिखाई दिया। सेवेंटी 77 रन है इस समय स्कोर कार्ड के ऊपर। ओहो, बेहतरीन बेहतरीन। ये ऐसी गेंदें यदि पहले आती और विनीत के ऊपर रोक लगाया गया होता तो ये टारगेट जो इतना बड़ा पहाड़ जैसा दिख रहा है ना, नहीं हो पाता। लेकिन अभी भी यहाँ पर बनकोटे टीम भी कुछ कम नहीं है, वो भी इस मैच में अच्छा परफॉर्मेंस दे रही है अपने टीम के लिए। हर एक खिलाड़ी अच्छा जी जान लगा रहा है। लेकिन इस समय जो रन बरस रहे हैं वह यहां पर थमने का नाम नहीं ले रहे। एक और बेहतरीन बिग हिट 6 रन, और 6 के साथ आप टोटल सीधा 83 के ऊपर पहुंचता हुआ। हाँ पे काफी बड़ा टारगेट निश्चित तौर पे बनता हुआ नजर आ रहा। 83। तिरासी रन। अभी भी इस ओवर की एक गेंद महज बची हुई है। ये देखिए हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक था, गेंद फिर भी जाएगी 4 रनों के लिए, और 4 रनों के साथ 87 रन। 4 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर टीम पहुंच चुकी है मानकोली 87 रनों के ऊपर। काफी बेहतरीन नाइट प्रतियोगिता हम देख रहे केपीसी ट्रॉफी। इसके बाद 23 जनवरी से फिर पिंदर के मैदान के ऊपर स्वर्गीय जीवा भोईर स्मृति चषक, नितिन भोईर इनके माध्यम से वो टूर्नामेंट नजर आएगी। 23 से लेकर 29 जनवरी तक वो प्रतियोगिता पिंदर के मैदान के ऊपर 7 दिनों की रहेगी, 7 नाइट। और 26 जनवरी से स्टार्ट होगी स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक, यानी कि 26 से लेकर 1 फरवरी तक 7 रातों की नाइट प्रतियोगिता किरवली के मैदान के ऊपर। उसमें 6 बाइक हैं, 6 बाइक देकर बिल्कुल दिए जाएंगे उस टूर्नामेंट में। काफी बड़ी प्रतियोगिता रहती है किरवली की भी, तो वो 26 तारीख से शुरू होने वाली है। लेकिन डे की प्रतियोगिता आरसीसी पेट की 25 तारीख से 25 से 28 से पेट के मैदान के ऊपर आपको डे प्रतियोगिता देखने को मिलेगी। तो यहां पर अंतिम ओवर है
टोटल 87 इस वक्त 1 रनों के साथ 88 के ऊपर टोटल पहुंचता हुआ 88, यानी कि और 12 रन आते हैं तो 100, यानी कि 5 गेंदे हैं और इसमें हाईएस्ट स्कोर है इस टूर्नामेंट का 108 नेरे टीम के नाम है, जीतू 11 जयनमा नेरे टीम के नाम। उसमें बाली की काफी नायाब पारी नजर आई थी 2-3 मैच में, उसकी भी 73 हो। अच्छी गेंद बहुत ही अच्छी, चिरअप करना चाहिए, क्योंकि शुरुआत में जब अब खिलाड़ियों को हौसला देते हैं तो खिलाड़ी और उछल जाते हैं, लेकिन जैसे मार पड़नी शुरू हुई गेंदबाजों ने थोड़ा सा संयम खोया सा दिखाया था। और ये देखिए इस वक्त बल्लेबाज आउट आना होगा बल्लेबाज वैभव को, जिन्होंने अपने टीम के लिए 10 में 29 की पारी खेली है। 88 के ऊपर ये एक और विकेट। सौरभ इस समय हैं अब मैदान के अंदर, नए बल्लेबाज ऋतिक माली। अभी भी इस ओवर की कुछ 3 गेंदें बची हुई हैं, 88 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। देख सकते हैं आप अभी भी इतने रात में दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं, क्योंकि मैच अच्छे होने वाले हैं। इसके बाद के भी अच्छे मुकाबले हैं, तो आसान होने वाले नहीं है, वो भी फाइट मुकाबले होंगे, क्योंकि आज के सबकी टॉपर टीमें हैं। इन टीमों को देखने के लिए काफी तादाद में दर्शक चले आ जाते हैं। और ये बेहतरीन बिल्कुल मंच के ऊपर ये शानदार छक्का आता हुआ, और इसके साथ ये टोटल पहुंच चुका है 94 रनों के ऊपर। चौरानवे रन। रिवर्स खेलने की कोशिश, गेंद हवा में, कैच ड्रॉप, और ये देखिए दूसरे के लिए पलटे हैं और 2 रन पूरे। 2 रन एंड 2 रनों के साथ स्कोर है 96 रन। बोनकोडे बनाम मानकोली का यह मुकाबला। बोनकोडे के हमारे विकी वो भी यहाँ पर हैं, अभी तक इस टीम के सपोर्ट में विकी बोनकोडा के, और साथ ही साथ हमारे चेतन वो भी इस मैच का मजा ले रहे हैं, जिनके माध्यम से क्रिस्टल ट्रॉफी इस टूर्नामेंट में जिनके शॉप से यहाँ पर पुरस्कृत किए गए हैं, तो उनका भी स्वागत है। लेकिन इस वक्त ये वाइड गेंद है अतिरिक्त के रूप में, 1 रन स्कोर है 97 रन, और ये गेंद हवा में है। इस समय खिलाड़ी दौड़ रहे हैं, लेकिन कैच ड्रॉप। ये 1-1 2 रन है ना, आपको कहीं ना कहीं बचाएंगे। तो जब चेसिंग के दौरान आप उतरेंगे तो ऐसे रन कुछ काफी मायने रखते हैं, लेकिन नहीं हुआ। 99 रन 99, तो 100 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए 5 ओवर में। हाँ अच्छा, तर मानकोली संघाला शुभकामनाएं, मानकोली टीम के लिए शुभकामनाएं हैं। सरवली से हमारे निवा पाटिल और प्रशांत पाटिल, जो निकनेम है गेल। हाँ, तो दीपू शुभकामनाएं आपके लिए, और खास अंगद पाटिल आपके लिए भी। केपीसी ट्रॉफी काफी अच्छी चल रही है, ऐसा सबका कहना है। तो यही तो होता है, हम कुछ अच्छा करें तो अच्छे लोग दाद देते हैं। सभी का स्वागत है। यूट्यूब के जरिए जितने भी दर्शक जुड़ चुके हैं उनका भी स्वागत करते हैं। लेकिन देखेंगे अब ये 100 रन 100 रन टीम वायु 11 बोनकोडे टीम किस तरह से पार करती है। अब नाम तो वायु है, हवा के मापे आप इन रनों का आपको बनाने हैं, तब जाकर ये टोटल चेस हो सकता है। टॉस के लिए चलिए बॉक्स में बिल्कुल हम जुड़ जाएंगे।
आमचे सन्माननीय गजानन शेठ पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. गोठिवली 11 गोठिवली आणि अर्णव 11 बामणडोंगरी. केपीसी ट्रॉफी कॉल तर डिसिजन त्याचे द्यायचं आहे, इथूनच द्यायचं. अंगद डिसिजन इथूनच आहे ना? नाही पेंडिंग नाही आहे. ठीक आहे, फिल्डिंग करू. ओके चला दोन्ही संघाला शुभेच्छा. आपण खरं डिसिजन तर इथून सगळ्यांना म्हणजे ती सक्तीच आहे. सर फिल्डिंग घेतली ती बामणडोंगरीने. यानंतरचा सामना गोठिवली 11 गोठिवली वर्सेस अर्णव 11 बामणडोंगरी. दोन संघांमधली लढत. चला फलंदाज पाठवायचे आहेत. तर आमचे सपना मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आदरणीय मोहन दादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा स्वागत आहे तुमचं. हॅलो, धन्यवाद सन्माननीय संदीपजी पाटील, कुणाजी दाते सर. 100 धावांचा पाठलाग, ट्रिपल डिजिट 100 धावांचा पाठलाग करायचा आहे या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकोडे संघाला. आणि असं म्हणतात केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे. संतांनी सांगितलंय जर का प्रयत्न केला तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. पार्थ चंदन आणि त्यांच्या बरोबरीने परशुराम साठे जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता. आघाडीचे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. मॅच ऑफिशियल्स आपणही मैदानात ताबा घ्या. शुभेच्छा असते दोन्ही टीमला. 100 धावा रोकायच्या आहेत आणि 100 धावा बनवायच्या देखील आहेत एका बाजूला. खरं तर कटर बॉलचा सातत्याने भडीमार करणारे हे मानकोलीचे खेळाडू. वेदिका 11 चौथा हिरवा आई एकवेरा मानकोली संघाचे पुरस्कर्ते जीवन पाटील कसलकण त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ. आणि खरं तर वैभवने 5 विकेट काढले होते. पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट 5 पूर्ण केला होता वैभवने. आणि स्वर्गीय वैकुंठवासी हरिभाऊ पाटील स्मृती चषक कसलकण अनंत शेठ पाटील यांची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाली होती. स्वप्नातील पहिली बाईक होती त्याच्यासाठी. आणि भरपूर जोरदार सेलिब्रेशन त्यांचा पाहिला. दत्ता गायकर, सुशांत पाटील, प्रशांत पाटील, योगेश जुनगरे त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या स्पर्धेच्या आयोजक टीम मानकोली भिवंडी मधला हा संघ आहे. आणि एका बाजूला नवी मुंबईचा वायू 11 बोनकोडे. या दोन टीम मध्ये ही लढत. उद्या मात्र शेवटची रात्र या स्पर्धेची. मेगा फायनल सेमी फायनलच्या लढती असतील आणि सुपर 6च्या लढती देखील पाहायला मिळतील. जे संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाले तर सर्व संघांचं आपण अभिनंदन करूया. आज कोणता संघ पुढे जाईल? 48 संघांना प्रवेश मिळाला. जेव्हा या स्पर्धेची खरं तर ही ॲडव्हर्टाईज सोशल मीडियावरती व्हायरल झाली, अगदी 24 तासामध्ये 48 पेक्षा जास्त संघ सहभागी झाले खेळण्यासाठी. हे यश आहे या स्पर्धेचं. आणि भरपूर संघ पेंडिंग होते. अंगद पाटील यांचा मोठा कॉन्टॅक्ट आहे. आणि त्यानंतर इनामपूरची स्पर्धा म्हटली की नेहमी नेत्रदीपक असं आयोजन असतं, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यामुळे प्रत्येकजण इच्छुक झाले या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी. आणि भरपूर चांगले संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहता खेळताना. जाऊया मॅचच्या दिशेने. डावाला सुरुवात झाली आहे. पार्थ या मॅच मध्ये पार्थ चंदन इम्पॅक्ट टाकू शकतोय. लेदरचा त्याच्याकडे अनुभव आहे. मेरिटनुसार तो खेळतो. आणि सुरुवातीचं पहिलं षटक बॉलिंग मार्ग त्याला वैभव. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. मिड ऑफचा फील्ड डाऊन द बॉल. आणि पहिल्या बॉल वरती धक्का बसलाय वायू 11 बोनकोडे टीमला. पार्थ चाललाय मैदानाच्या बाहेर. हताश झालाय, निराश झालाय. कारण त्याला माहिती होतं 100चा पाठलाग करायचा आहे तर मला काहीतरी योगदान द्यावं लागेल. आणि यावेळेला हा खेळाडू शून्यावरती बाद झालाय. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट. आनंदाचं वातावरण मानकोली संघाच्या खेम्यामध्ये. आनंदाची डोही आनंदी तरंगे असं म्हणतात. आणि खरं तर आनंदाचा क्षण आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. इन ॲट नंबर 3 विघ्नेश पाटील. चांगली गोलंदाजी केली. विनीतने ज्या पद्धतीने आक्रमण केलं अनस्टॉपेबल. सलग 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतकं त्याच्या माध्यमातून पाहिली.
सलग 2 लढतीमध्ये विनीतने आपल्या टीमला अपेक्षित स्टार्ट दिला. विनीत देखील एक व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू आहे. कमी वयामध्ये त्याने फिनिक्स भरारी घेतली क्रिकेटमध्ये. ग्रामीण क्रिकेट त्याने गाजवलं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची सातत्याने चर्चा राहिली आणि त्याच्या बरोबरीने असणारा वैभव देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. विघ्नेश आला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल पुन्हा एकदा कटर. याही वेळेला फसला फटका. स्वतःच्या फॉलोमध्ये झेल टिपलाय. कॉटन बॉल. मागच्या सामन्यामध्ये फायपर, आता इथे आणखीन 2, म्हणजे टोटल 7 विकेट या ठिकाणी वैभव माळीच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतील. कटर बॉल वरती फटका सजवणं तितकं सोपं नाहीये आणि इथे नॅचरल स्विंग असणारा वैभव आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या षटकामध्ये सिद्ध करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. 2 प्रमुख खेळाडू पार्थ चंदन आणि त्याच्या बरोबरीने विघ्नेश मैदानाच्या बाहेर चाललाय. परंतु परशुराम साठे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतच बसला. हे षटक पहिले 2 बॉल ज्या ठिकाणी 2 विकेट मिळालेल्या आहेत. मोहितने पहिला झेल टिपला आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये वैभवने झेल टिपला. कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद होताना पाहिले आपण त्या ठिकाणी. विघ्नेश नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. अब्रार चालला मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. तर रन अद्याप एक देखील नाहीये. शून्यावरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. भोपलाही फोडता आलेला नाहीये आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना. 100चा पाठलाग करत असताना ट्रिपल डिजिट धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे. बघा बॅटर आपण खुर्चीमध्ये बसा, जे खेळाडू कक्षामध्ये बसलेले आहेत. विघ्नेश, शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागेल. ही सूचना मात्र राहील खेळाडू कक्षाला. आणि बघा याही वेळेला वेगात टाकला बॉल. शरीराचा भेद घेत असताना इथे थ्रो आलाय आणि तदनंतर मात्र रन नाहीये. बघा गोलंदाजालाही वॉर्निंग असेल. वैभव लक्ष द्या. सातत्याने आपण बॉल मातीवरती आपटू नका, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण आम्हाला माहिती आहे ड्यू फॅक्टर आहे. कधी कधी बॉल काळसर होतोय, त्यामुळे फलंदाजाला साईड होणार नाहीये. त्यामुळे प्लीज थोडं कोऑपरेट करा. ही सूचना असेल आयोजकांच्या वतीने. यस दीपू, तुमचं देखील विशेष आभार. वैभव तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे टाकला बॉल. स्लॉग हिट करत असताना हा फटका चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धाबा षटकार. आक्रमण आबरारचा अटॅक. 6 धाबा आल्या वायू 11 बांकोडे संघासाठी. पहिल्या 2 बॉलला 2 विकेट, त्यानंतर डॉट आणि 4था बॉल हा होता स्लॉट मध्ये षटकार. हलकेशे पुढे आले होते. स्लॉग हिट करत असताना रडार मध्ये आला चेंडू. वैभव मालीचं षटक. या षटकामध्ये सुरुवात मात्र मानकोली संघासाठी चांगली झाली, ज्या ठिकाणी 2 विकेट मिळाल्या आणि त्यानंतर एक षटकार. सध्या आपण येताना पाहिला 100चं टार्गेट अजून 94 हव्यात. दिल्ली अभिभी दूर आहे. तुम्हाला एरियल अटॅकच करावं लागेल धावांचा पाठलाग करत असताना. हाफ ट्रॅकर मिसट्यूट झालाय. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? झालाय. सॉफ्ट डिसमिसल. प्रॉपर कनेक्ट झालेला नाही. या ओव्हर मध्ये ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. गोलंदाज वैभवने 3रा खेळाडू बाद केला. अगदी बॅटच्या वर चढला फटका. बघा पुन्हा एकदा टॉस झाला, अनइव्हन बाउन्स, त्याच्यावरती पुल करत असताना मिसक्यूट झाला फटका. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय वैभवने आणि काय सेलिब्रेशन होतं. 3 खेळाडू त्याने बाद केले पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू बाद झाले. षटकार अब्रारच्या बॅटमधून जरूर आला, परंतु विकेट मिळाल्या आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय 5व्या क्रमांकाचा खेळाडू विनीत दळवी. हा खेळाडू स्वप्नील शेठ नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. महाराष्ट्र राज्याचे खरतर वन मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे पुतणे आणि सुप्रसिद्ध उद्योजक स्वप्नीलजी नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. आपण पाहता वायू 11 बांकोडे, नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधलं जातं. आपल्या खरतर समाजासाठी खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं ते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, पालघरचे खरतर पालकमंत्री. याही वेळेला संधी निर्माण झाली आहे. एकाच ओव्हरमध्ये 4 धक्के. कमालीची गोलंदाजी. संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 9 विकेट वैभवच्या खात्यामध्ये आहेत. मागच्या सामन्यामध्ये फायपर, यावेळेला 4 मिळाले आहेत विकेट त्या ठिकाणी वैभवला. तर शिरवणे गावचे सन्माननीय किरण मेहर इथे आलेले आहेत. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. किरण मेहर शिरवणे.
बघा सुरुवातीला आस्किंग रेट होता गुलशन 20.00, आता 22.56 वरती आला. याचं कारण आहे वैभव माळीचं षटक. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 आल्या आणि 4 खेळाडू बाद झाले. मोझिम बलोच मैदानाकडे चाललाय. माजिद देखील एक मोठा खेळाडू होता, तो टीम मध्ये नाहीये, पण मोझिम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना पण त्यांना पाहताय. खरं तर भागीदारीला महत्व आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये भागीदारी बनूच दिलेली नाहीये. वैभवने 4 विकेट काढले आणि 6 धावा त्याने खर्च केल्या. एक षटकार अपवाद राहिला. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या आपण. सर्व खेळाडू एकत्र येतात. विकेट किपरच्या मागे चर्चा होते कशा रीतीने धावा खरं या ठिकाणी वाचवता येतील. टार्गेट मोठा आहे आणि टार्गेटकडे वाटचाल करत असताना तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी मात्र आक्रमण करावं लागेल. परशुराम साठे हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. एकमेव आशेचं किरण आहे आता बोनकोडे संघासाठी या मॅच मध्ये. परशुराम तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. मोठ्या स्ट्राईक रेटनं खेळावं लागेल त्याला. पहिला बॉल वेगात टाकलाय. बघा विनंती आहे मानकोली संघ आपण मैदानामध्ये गार्ड चेंज केलाय का बघा. अंगद पाटील आणि संपूर्ण कमिटीची सूचना आली आहे. बघा तुम्हाला गार्ड बदलायचा असेल मैदानाच्या बाहेर येऊन चेंज करा, ही सूचना मात्र आयोजकांकडून आली. सर रिव्ह्यू वापरला व्हाईट साठी. यस चेक केलं जाईल त्या ठिकाणी व्हाईट बॉल. DRS डिसिजन सिस्टम रिव्ह्यूचा वापर करत असताना ऑफिशियल्स हा कॉल पंचांचा असेल कदाचित. यस बॅटिंग टीमचा खरं तर हा कॉल आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि त्यांनी हा रिव्ह्यू वापरलाय. खरं तर या स्पर्धेमध्ये जे डिसिप्लिन आहे त्यांचं पालन तंतोतंत प्रत्येक टीमला करावं लागेल. का तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचं स्टँडर्ड. फेअर डिलिव्हरी लीगल बॉल. तिसऱ्या पंचाने सांगितलं ऑन स्क्रीन बघून घ्या. अगदी वाईड लाईनच्या आतून बॉल निघाला बाहेर, त्यामुळे लीगल बॉल घोषित करण्यात आलेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आकर्षण दर्जा वाढवणारी ही स्पर्धा, सौंदर्य वाढवणारी स्पर्धा आपण पाहता. KPC ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व, अप्रतिम असं हे आयोजन. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये आलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग परशुराम साठेचा हा धमाका षटकार. अफलातून टायमिंग. दीपू माळीच्या अगेन्स्ट हा स्ट्रोक होता. 6 धावा. कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा हा फटका होता. याच फटक्यांची गरज आहे. 100चा पाठलाग करायचा आहे तुम्हाला, त्यामुळे किमान 15 षटकार मारावे लागतील. चला नवीन बॉल हवाय. नवीन बॉलची आपण पूर्तता करा. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माइंड मध्ये सेट करावं लागेल. लिमिटेड ओव्हर क्रिकेट ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार आलाय. अजून मात्र षटकारच तुम्हाला खेळावे लागतील. षटकारांचा वर्षाव जणू काय मैदानामध्ये करावा लागेल. क्या बात आहे. खरं तर पहिल्या रात्रीपासून हे आमचे सर्व आपले छोटे खरं तर या मंचावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. परिवाराचे ते सदस्य आहेत. पाटील परिवाराचे सर्व भविष्य आहेत. त्यांना आपण सातत्यानं पाहिलं. कॅमेरामन त्यांना फोकस करताना आपण त्यांनाही पाहिलं आणि त्यांचंही खरं स्वागत करूया. 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. षटकार ठोकला त्या ठिकाणी परशुराम साठेने दीपेशच्या अगेन्स्ट. अजूनही मैदानामध्ये 88 धावांची गरज आहे. 88. पुढचा फुल टॉस याही वेळा मिड विकेटला ठोकलाय. चांगला फटका. 6 धावा षटकार. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. कॅपिटलाइज केलाय या बॉलला. 6 धावा आल्या. गुंतवणूक महत्वाची आहे. षटकार आलाय परशुरामच्या माध्यमातून. मगाशी म्हटलं एकमेव आशेचं किरण आहे या मॅच मध्ये. खर तर परशुराम साठी हा खेळाडू ज्याच्याकडे कॅलिबर आहे, धावांचा तो पाठलाग करू शकतोय आणि इथे मात्र त्याला करावं लागेल या मॅचच्या दरम्यान. तेव्हाच खर तर एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित केला जाईल. बघा मानकोली टीमच्या बॉलर्सला सूचना आहे, वारंवार तुम्ही चेंडू आपटू नका. तुम्हाला माहिती आहे इथे ड्यू फॅक्टर आहे. शेवटची वॉर्निंग आहे. टॉस केला बॉलला. बाउन्सरचा वापर करत असताना तिखट बाउन्सर पाहायला मिळाला आणि इथे 1 for 1 ओव्हर वॉर्निंग मिळाली स्क्वेअर पंचांच्या माध्यमातून. 100चा पाठलाग सोपं नाहीये. जर का या धावांचा पाठलाग केला तर एक वेगळा रेकॉर्ड राहील या स्पर्धेमध्ये बोनकोडे संघाच्या नावावरती. परशुराम साठे प्रयत्न करत असताना स्विंग अँड मिस. कमी गतीचा बॉल होता. गती परिवर्तन दीपूच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि यावेळेला डॉट बॉल. दबाव पूर्णपणे आता बोनकोडे संघावरती.
जे घडलंय ते सोडून द्या, जे घडायचं त्यासाठी लढा मैदानामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये जे काही झालं ते विसरायचं आणि इथे मात्र एक आक्रमक अप्रोच दाखवावा लागेल. बॅकफुटला आले, पूलचा प्रयत्न आहे, उंची घेतली आहे, फिल्डर आहे त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला त्या ठिकाणी, आउट ऑफ द पार्क. 6 धाबा षटकार. प्रेक्षक दीर्घामध्ये जो स्टँड्स आहे त्यांच्या अगदी डोक्यावरून बॉल चालला बाहेर, उंच अवकाशाला गबस निघाळत असताना हा फटका. 6 धाबा. बघा पुन्हा एकदा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या डोक्यावरून हा बॉल गेला. 3 षटकार ठोकले या ओव्हरमध्ये. 24 धाबा आहे धाव फलकावरती. टोटल 4 षटकार एक अब्रारच्या बॅटमधून पाहिला आणि 3 परशुराम साठेने मारले. 24 अजूनही 76. 76 धावांची गरज 18 बॉलमध्ये. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला 25.33 वरती आलाय, वाढत चालला आता हळूहळू. पहिल्या ओव्हरमध्ये जर का 20+ धावा आल्या असत्या तर कदाचित रिक्वायर्ड रन रेट कमी झाला असता, परंतु यावेळेला अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात आणि प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी परशुराम साठे आणि त्याच्या जोडीदाराला मोसिमला करावं लागतील. धावांचा पाठलाग करत असताना 18 बॉलमध्ये 12 षटकार मारावे लागतील, गुलशन आम्हाला सांगतोय. कारण टार्गेट मोठा आहे, तुम्हाला खरं तर या ठिकाणी एरियल स्ट्राईकच करावी लागेल, अटॅक करावा लागेल, तेव्हा धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. मध्यरात्र झाली, गुलाबी थंडी, ड्यू फॅक्टर आहे, परंतु विकेटवरती षटकार चौकारांचा वर्षाव होताना पाहिला. पाऊस पडला अक्षरशः धो, परंतु यावेळेला वैभव आलाय. मागच्या मॅच मध्ये त्याने खरं तर फायपर पूर्ण केला. याही वेळेला 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तो वैभव पुन्हा एकदा त्याच एंड आलाय, बॉलिंग ट्रॅक वरती समोर. फलंदाज सज्ज, स्टेप आउट झाले, खोलात टाकलाय. लाऊड अपील, जोरदार अपील होताना पाहायला मिळाली. पंच सांगत असताना त्या ठिकाणी आपण पाहिला बॅट ग्राउंडिंग झाली, बॉल खाली पडतो आणि त्यानंतर निघालाय. कटरचा सातत्याने वापर. वैभव माली एक चमकदार खेळाडू आहे, चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली. गोरसई बस संघाला कसलकर नाईट स्पर्धेमध्ये एकट्याने पराभूत केलं होतं. काय फलंदाजी होती. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले, कव्हर्सला टार्गेट केलं, डीप मध्ये फिल्डर लावलाय. एक्सा कव्हरला धावा वाचवण्यासाठी त्यांच्यात हातामध्ये थ्रू द कव्हर्स हा फटका होता. एक सिंगल मिळाली. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. सिंगल डबलने कोणत्याही प्रकारचा प्रेशर मैदानामध्ये खेळणारा संघ वेदिका 11 चौटा हिरवा आई एकविरा मानकोली संघावरती येणार नाहीये. तुम्हाला जर का सामना जिंकायचा असेल तर मात्र मोठे फटकेच खेळावे लागतील. 75 ची गरज. 16 बॉल मध्ये लो फुल टॉस, दिशा दिली बॉलला. स्क्वेअर लेगचे पंच त्यांना बीट केलंय आणि बॉल मागे चालला डीप स्क्वेअर लेग मध्ये. चांगलं टायमिंग. सिंगल पुन्हा एकदा ऍड होईल. बघा हा सामना आता हळूहळू जोर होत चाललाय. याचं कारण आहे वैभव माळी, याचं कारण आहे विनीत माळी, ज्याने पहिल्या सत्रामध्ये धुव्वादार फलंदाजी केली. सेकंड सत्रामध्ये बॉलिंग मात्र चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत वैभव माळी यांच्या माध्यमातून. 15 बॉल 74. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॉल थोडासा बाहेर काढला, जास्तीचा बाहेर काढला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवत असताना पंचांचा इशारा वाईड बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. अतिरिक्त रन्स खर्च करतो वैभव माळी. धावा स्कोर कार्ड वरती आहेत 4 गडी बाद 27. पहिल्या इनिंगचं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा 29, सेकंड ओव्हरमध्ये 30 आल्या. 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 59 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट. याही वेळेला दबाव वैभव वरती होता. फ्लाईट दिली बॉलला पण तो दिशा खराब होती, त्यामुळे वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मोझिम बलोच हा खेळाडू वारंवार पायांच्या हालचाली दाखवतोय. गोलंदाजाला मात्र थोडासा संभ्रमामध्ये टाकतोय आणि त्याच वेळेला सलग 2 वाईड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाले वैभव माळीकडून. याही वेळेला वेगात टाकला, क्विक बन होता. लाऊड अपील पाहायला मिळाली लेग बिफोर द विकेट साठी. LBW साठी खरं तर तिसरे पंच नाही आहेत. कॉड बिहाइंड द विकेट आणि LBW या 2 गोष्टींना तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. मला वाटतं हे तंत्र विकसित झालेलं नाहीये. आणि इथे सिंगल आली, 1 रन पुन्हा ऍड होईल. मोठं टार्गेट आहे. धावांचा पाठलाग करत असताना भरपूर मागे आतापर्यंत खरं तर वायू 11 बोनकोडे हा संघ. पहिल्या मॅच मध्ये या संघाने खरं तर भादवड टीमला पराभूत केलं होतं आणि यावेळेला मानकोली संघ त्रिफळा उद्ध्वस्त. फायपर पूर्ण केला. क्या बात है. बघा दाखवतो तो हात फायपर पूर्ण करत असताना. सलग 2 सामन्यामध्ये 2 वेळा फायपर पूर्ण केलाय. अभिनंदन वैभव माळी. या स्पर्धेतला खरं तर 3रा फायपर आपण पाहिला आणि वैभवच्या नावावरती 2. या स्पर्धेमध्ये 3रा फायपर. गुलशन पाटील अप्रतिम गुणसंख्या लेखन या ठिकाणी करत असताना पाहायला मिळाले.
पायपर पूर्ण करणं सोपं नाहीये 2 ओव्हरमध्ये, ते करून दाखवलं या ठिकाणी वैभव माळीने. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, एक दिवसीय क्रिकेटमध्ये पायपर पूर्ण करणं म्हणजे शतकाची बरोबरी असं संबोधलं जातं आणि तो काम या ठिकाणी केलाय वैभव माळीने. कौतुकास्पद, वाखाणण्याजोगी ही गोलंदाजी होती. नवीन खेळाडू मैदानाकडे गेलाय 7व्या क्रमांकावरती ऋतिक म्हात्रे. अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत या ठिकाणी. वायू 11 बोनकोडे टीमच्या वाट्याला दबावामध्ये आहे हा संघ, प्रेशर मध्ये आहे. बॅकफुटला गेलाय वैभव माळीचा फायपर पाहिला आपण. पुढचा बॉल याही वेळेला कवचला केले, कदाचित सॉफ्ट डिस्मिसल होतील आणि झालेत. 6वा खेळाडू बाद केलाय वैभवने. 29ला 6, जे 6 खेळाडू वैभवच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. 2 स्पेल टाकले. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च करताना 4 विकेट. या स्पेलमध्ये देखील धावा खर्च केल्या त्या ठिकाणी 4, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. टोटल 6 विकेट वैभवच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिले. 11 विकेट या टुर्नामेंट मध्ये 2 सामन्यामध्ये वैभवच्या नावावरती. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहताय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल आणि जो खेळाडू सर्वोत्कृष्ट राहील मालिकावीर त्याला मात्र 4 व्हीलर कार मारुती अल्टो. प्रॉपर जेन्युइन बॉलर असेल त्याला एका विकेटला 10 पॉइंट्स दिले जातील. ऑलराऊंडर असेल तर त्याला 5 पॉइंट. क्या बात आहे. हे खरं तर चांगला न्याय दिला गोलंदाजाला, कारण अंगद पाटील स्वतः गोलंदाज आहेत, त्यांना माहिती आहे बॉलरचं महत्व काय. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये मला वाटतं 10च्या खाली धावा देणं म्हणजे एक चांगला गोलंदाज. आणि बघा प्रॉपर गोलंदाज असेल जेन्युइन बॉलर त्याच्यासाठी विकेटला 10 पॉइंट. आणि जो खेळाडू ऑलराऊंडर आहे त्याला मात्र फक्त 5, म्हणजे वैभव ऑलराऊंडर आहे, तो आघाडीला येतो बॅटिंगसाठी. बॉलिंग देखील पहिलं षटक टाकतो आणि त्याच्या खात्यामध्ये 11 विकेट जाताना पाहिले. आता 12 बॉल 71, 72. तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकला असेल पाडे, म्हणजे 12 मध्ये तुम्हाला 12 षटकारच मारावे लागतील तेव्हा हा सामना जिंकता येईल बोनकोडे टीमला. पहिला आलाय मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय मोसिमने. लांब लचक उत्तुंग असा संघर्षमय षटकार. अजूनही आपण पाहता या मॅच मध्ये 11 बॉल 65 धावा. चला बॉल हवाय, चला बॉलची आपण लगेचच पूर्तता करा मैदानामध्ये. बघा नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. गोठिवली 11 गोठिवली आणि एका बाजूला अर्णव अँड वंश 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. दोन्ही टीमला सूचना असेल आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. 11 चेंडूमध्ये 65 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. अजूनही आपण जर पाहिला मोठं मार्जिन, डू ऑर डाय. वेगात टाकला हा बॉल, उजव्या अशा बाहेर टाकला निर्धाव, भरधाव वेगाने बॉल टाकला. निर्धाव गोलंदाज आहे त्या ठिकाणी. 4थ्या षटकामध्ये सौरभ भोईर कमबॅक. 10 बॉल 65. अशक्य असं आव्हान आता मैदानामध्ये आहे. एका दुसरा चमत्काराच्या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. सोपं नाहीये धावांचा पाठलाग करणं. पुन्हा एकदा पुढे आले होते. याही वेळेला लाऊड अपील पाहायला मिळाली. स्ट्रॉंग अपील होती लेग बिफोर द विकेट साठी आणि ते लेग बायच्या स्वरूपात रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. पंच सांगत असताना आपण पाहिलं उजव्याच्या बाहेर इम्पॅक्ट आहे बॉलचं डिरेक्शन, त्यामुळे खेळाडू सुरक्षित आहे. लेग बायच्या स्वरूपात रन मिळाली. दबाव पूर्णपणे वायू 11 बोनकोडे या संघावरती. शेवटचे 9 बॉल विजयासाठी. 64 धावांचं समीकरण. 9 चेंडू 64. औपचारिकता शिल्लक राहिली आता मॅचची. फुलटॉस पायावरती आहे आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण होताना पाहिली. 8 बॉल 64. 1 साइडेड मॅच. फॉर्मॅलिटीज पूर्ण करतील आता दोन्ही संघ, कारण जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग करणारा वेदिका 11 चौटा हिरवा आई एकविरा मानकोली संघ. चांगली कामगिरी राहिली. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट आर्म पुल करत असताना फटका फसलाय. झेल होईल का? झेल सुटलाय. विकेट मिळाला असता आणखीन एक मानकोलीला. सौरभ भोईरला पण इथे जीवनदान मिळालं फलंदाजाला. 7 बॉल 64. सात बॉल 64 धावा. कॅल्क्युलेशन फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅचची. 36 धावा धाव फलकावरती फक्त. फुल टॉस. याही वेळेला हलकीशी कडा घेत असताना गलीमध्ये बॉल चालला. रन नाहीये. डॉट बॉल. 4 षटकं संपली. 6 ला 36 ला 6.
6 गडी बाद 36 अशी धावसंख्या धावफलकावरती. एक षटक बाकी आहे. 100चा पल्ला गाठायचा होता. तुम्हाला आठवत असेल जेव्हा ऑस्ट्रेलियन टीमने 400+ धावा केल्या साऊथ आफ्रिकन टीम समोर, कोणालाही वाटलं नसेल त्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकेल. 3 तासामध्ये तो विक्रम मोडीत काढला. हर्षल गिब्सने केलेल्या 175 आणि त्याहीपेक्षा मार्क बाउचरने केलेल्या 50 धावा निर्णायक राहिल्या. प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं होतं. हा, मानकोलीचे प्रशांत माली आणि किरण माली हे देखील हा सामना लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. त्यांनी मानकोली संघाला शुभेच्छा आणि त्याचबरोबर अंगद पाटील केपीसी ट्रॉफीला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर त्यांचं देखील स्वागत आहे. सहा बॉल 64 प्रवीण सोरगे बाली या मैदानावरती बरसला, परंतु आज विनीत माळी देखील बरसलाय. काल प्रतीक सुरते बाळा त्याची आपण फलंदाजी पाहिली. केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा संघाचा स्टायलिश खेळाडू, त्याने देखील तुफान फलंदाजी केली होती कालच्या रात्रीमध्ये. परंतु एक आनंदाची बातमी, नेहरे संघ सुपर 6 मध्ये आलाय आणि मानकोली संघ आणखीन एक सामना खेळेल. वाघीलवाडा संघ देखील टॉप 6 मध्ये गेलेला आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. काल देखील हाय व्होल्टेज सामने आम्ही घर बसल्या पाहिले. पहिल्या रात्रीपासून ही स्पर्धा पाहत होतो. अप्रतिम खरं तर आयोजन नियोजन. हाफ ट्रॅकर आहे इथे, मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतो फलंदाज. आमच्या अतिथी मंचाला, या खरं तर संपूर्ण व्यासपीठाला अभिवादन करणारा हा गगनचुंबी षटकार. 6 धावा सफल झाले होते. अक्रॉस लाईन हा बॉल मोसिमच्या बॅटमधून आलाय. षटकार मोसिम नाहीत बघा, सागरचंद आहेत, लक्ष असू द्या. सागरचंदच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धावा. उशीर झाला या फटक्यानं, परंतु आपल्यामधलं टॅलेंट दाखवतोय सागरचंद हा खेळाडू. राऊंड द विकेट वन्स अगेन. इथे विकेट मिळू शकतो आता विनीत मालीला, आणि विकेट मिळाला फॉलो थ्रू मध्ये. क्या बात आहे, अष्टपैलू कामगिरी. 2 सामन्यांमध्ये अर्धशतकीय खेळली आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना विकेट त्याच्या खात्यामध्ये जातोय. ही खरं तर आनंदाची बातमी आहे विनीतसाठी, ही आनंदाची बातमी आहे त्याच्या चाहत्यांसाठी. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी होताना आपण पाहिली. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. अभिजित चाललाय. जर्सी नंबर 100 तेजस मात्रे तयार राहा आपण आपली सेना घेऊन. मला वाटतं यंदा रेकॉर्ड झाला 104 संघ. ग्रामीणच्या स्पर्धा आपण 5 दिवस 7 दिवस पाहिल्या, परंतु 14 दिवस सलग क्रिकेटचा कुंभमेळा किंजल स्पोर्ट्सच्या माध्यमातून किंजल ट्रॉफी मध्ये पाहायला मिळाला. त्याचे खरं शिल्पकार होते तेजस मात्रे, विशाल जितेकर, संदेश पाटील. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता आहे. मोठ्या मार्जिनने आता पराभवाच्या गर्दछायेमध्ये आलाय वायू 11 बांकोडे हा संघ. बॅकफुटला गेलाय प्रचंड. विनीतचा पुढचा बॉल पायात टाकलाय, फ्लिक करत असताना उडवलाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार. अप्रतिम टायमिंग बघा. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका होता. जबरदस्त टायमिंग, बॉटमहँडचा चांगला वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर आणि तिथे मात्र षटकार पाहायला मिळाला. 1 बॉल बाकी आहे शेवटचा. चला आता लगेचच टीम बामण डोंगरी आणखीन एक. क्या बात आहे, शेवट गोड करतोय. जबरदस्त परफॉर्मन्स केला त्या ठिकाणी मोसिम या खेळाडूने, त्याचंही विशेष कौतुक. परंतु हा सामना जिंकलाय आणि आजच्या रात्रीमध्ये 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचतोय. वेदिका 11 चौथा हिरवा आई एकविरा मानकोली. अभिनंदन मानकोली संघ, या सामन्याचा हिरो, सामनावीर. प्रश्न पडलाय, वैभव मालीने बॅटिंग मध्ये देखील योगदान दिलं. 29 धावांचं विकेट त्यांच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिले. टोटल 6 आणि एका बाजूला विनीत ज्याने 53 केल्या. 1 विकेट विनीतच्या खात्यामध्ये आहे. त्यामुळे सामनावीर ठरतो या सामन्याचा, ज्याने विकेट घेतल्या 6. दुसऱ्यांदा फायबर पूर्ण केला, बॅटिंग करताना धावा केल्या 29. तो वैभव माली ठरला या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच.